लस निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक असलेलं हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ राज्य शासनासाठी आता पांढरा हत्ती ठरू लागलंय। या महामंडळानं 2016-17 ते 2021-22 या 5 वर्षात तब्बल 71% औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती ही कॅगच्या अहवालातून उघड झाली आहे। 5 वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभागाकडून हाफकिनकडे 4,298 कोटी रुपयांच्या औषध पुरवठ्याची मागणी आली। त्या तुलनेत हाफकिननं केवळ 2,979 कोटी रकमेचा पुरवठा आदेश दिले। त्यातही 2,086 कोटींची औषधं प्रत्यक्षात पुरवण्यात आली। याचा अर्थ औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे हाफकिनकडे तब्बल 48% रक्कम ही अखर्चित राहिली। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, खरं तर ही पहिली वेळ नाहीये की हाफकिनवर अशा प्रकारचे आरोप होत आहेत, किंबहुना हाफकिननं औषध पुरवठा केलेला नाहीये असं काहीसा अहवाल समोर येण्याची ही पहिली वेळ नाहीये। अगदी बरोबर आहे। बऱ्याचदा हाफकिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते आणि आता कॅगचा जो रिपोर्ट आलाय त्यामध्ये देखील एक फटका ठेवण्यात आलाय। त्यामध्ये असं म्हटलंय की हाफकिनकडून जवळपास 71% औषधांचा जो आहे तो पुरवठा झाला नाहीये। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल ते लस निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी खरं तर हाफकिनचं नाव होतं, मात्र आता याच हाफकिनवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत। मात्र यामध्ये कॅगने एक म्हटलंय की 2019 ते 2020 मध्ये 332 कोटी, 2020 ते 21 मध्ये 842 कोटी, तर 2021 ते 22 मध्ये 347 कोटी रुपये अखर्चित राहिल्याचा या अहवालात उघड झालाय। आणि आपण जर बघितलं असेल तर 2019 ते 2020 राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच दरम्यान सर्वाधिक खर्च जी आहे ती अखर्चित राहिलेली असल्याचा कॅगच्या अहवालात म्हटलं आहे। आपण पाहिलं असेल तर मागे देखील बऱ्याचदा हाफकिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। सभागृहात देखील याविषयी हाफकिनच्या विरोधात काही सदस्यांनी आवाज उठवला होता, मात्र आता कॅगने देखील तसाच रिपोर्ट केलेला आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।